ते एकूण 4 जण होते. 3 जणांच्या शरीरयष्टी एकसारख्याच होत्या. उंची सुद्धा हुबेहूब 5 फूट उंच. पूर्णतः शरीराची कातडी काळीशार होती. डोक्याची वरची कवटी फुग्यासारखी मोठी फुगलेली, त्यावर तपकिरी 10-20 केसांचे झुंड. बाकी ठिकठिकाणी टक्कल होतं. खालचा चेहऱ्याचा भाग व्ही आकाराचा हिडीस विद्रूप होता. हानवटी फुगीर ओबडधोबड होती. नाक चेटकिनीसारखं मोठं लांब सडक होतं. जबड्यातले दात हिंस्र श्वापदासारखे टोकदार होते. त्यांना सुईसारखी धार होती. मांसात रुतले तर लचका तोडल्याशिवाय बाहेर येणार नव्हते. कान सशासारखे कोरले होते. त्यातून ते लांब लांबचे ध्वनी, बारीक सारीक छोटेसे आवाज अलगद ऐकू शकत होते. हाताचे बाहू बलदंड होते. त्यांना टोकदार पौलादी नख होती. डोळे रानटी मांजरीसारखे पिवळे जर्द. त्यात एक चीर जे अंधारात चकाकत होते. चौथा आकार ह्या तिघांपेक्षा कितीतरी वेगळा आणि भयावह होता. त्यांची उंची 6 फूट राक्षसी होती. शरीरयष्टी धिप्पाड फुगलेली होती. अंगावरची कातडी काळसर पौलादी होती. हाताचे बाहू फुगीर बलदंड होते. स्नायूंवर टरारून फुगलेल्या नसा स्पष्ट दिसत होत्या. डोक्याची कवटी चौकोनी खप्पड होती. डोक्यावर वाढलेले काळसर केस होते. दोन्ही खांद्यांवर लोंबत होते. बारीकसं कपाळ आणि गर्द काळसर भोयांखाली ते निळसर कचकड्याचे, त्यात एक काळसर चीर. असे विचित्र डोळे अंधारात चमकत होते. ओठ काळसर, जरासे लांब आणि मोठे होते. नाक नपटं होतं. एक कान लहान तर दुसरा सशासारखं मोठं होतं. त्या 4ही आकृतींच्या अंगावर वस्त्र नव्हते. 4ही जण वेड्याबिंद्र्या गबाळ्यासारखे नग्न उभे होते. एक गोरिला कसा हात खाली करून उड्या मारत चालतं, तसे ते चौघे उड्या मारत चालत होते आणि आता जागेवर थांबले होते. त्यांचा काहीतरी प्लॅन सुरू होता. काय ते देह, काय ते आकार, सर्वच अमानवीय, अनैसर्गिक, अतर्कनीय होतं. निसर्गाची स्पेशल थेर खिल्ली उडवली होती त्या हरामखोरांनी. हे असलं वेडबिंद्र चालतं फिरतं हैवान जन्माला घातलं होतं. ना त्यांना मानवी भाषा अवगत होती, नाही धड चालता येत होतं. त्यांची बुद्धी, विचार क्षमता फार फार जुन्या धाटणीच्या होत्या. इतक्या की अश्मयुगीन मानवच समजा, जो गुहेत राहायचं, जंगलोजंगली नग्न फिरायचं, कच्चं मांस खायचा. आणि या चौघांना पाहून ते आदिमानव का काय, ते हेच का कळून येत होतं. ती 4 हैवान एकाच रक्तनळिकेतून तयार झालेली रक्तरेखेची भावंड होती, म्हणजेच द ब्लड लाईन होती. ते सर्व हैवान एकाच जागेवर नग्न अवस्थेत उभे होते. सर्वांनी माकडासारखे हात खाली सोडलेले. कंबर जराशी बाक आल्यागत वाकली होती. ते चौघेही गोल वर्तुळाकारात उभे होते. त्या 3 लुकड्यांमधल्या एक जण बोलू लागला. बोलताना मध्येच तो डोळ्यांची आणि हातांची एक विशिष्ट प्रकारची हालचाल करत होता. त्या हैवानांना मानवी भाषा अद्याप येत नसावी. जसे एक लहान मूल बोबडं बोलतं, तशी त्यांची भाषा होती. हातवारे करत तो धिप्पाड देहाचा हैवान काहीतरी इशारा करत बोलत होता. मला वाटतं त्यांची भाषा प्राचीन आदिमानवी भाषा होती किंवा आणखी काही असू शकतं. त्या चौघांनीही काहीतरी प्लॅन केल्यागत आपापली वेगवान हालचाल केली. एका झाडाला धनुष्य आणि बाणांचा भाता अडकवून ठेवलेला. तोच धनुष्य आणि बाणांचा भाता त्या सर्वांपेक्षा जास्त बलवान असणाऱ्या राक्षसाने आपल्या हातात घेतला. ज्या भात्यात सूचीसूचक ह्या प्रकारचे एकूण 20 बाण ठेवले होते. सूचीसूचक म्हणजे बाणांची पुढची बाजू लोखंडी टोकदार क्रॉससारखी असणे होय. बाणांचे खूप सारे प्रकार असतात, जसं की चंद्रबाण, गोपुच्छ बाण, कर्णक बाण आणि अजून बरेच. आता पुढे पाहूयात. बाणांचा भाता खांद्याला अडकवून आणि धनुष्य हाती घेऊन तो धिप्पाड देहाचा हैवान म्हणजेच राका माकडासारखा झाडावर चढला. वेग, हालचाली अगदी हिंस्र प्राण्यासारख्या अमानवीय होत्या.
तो हैवान ज्या झाडावर चढला ते एक वडाचं मोठं झाड होतं. झाडाच्या फांद्या मोठमोठाल्या जाडजूड होत्या. सापासारख्या पारंब्या खाली झुकल्या होत्या. तो हैवान झाडाच्या टोकावर गेला. एका फांदीवर दबा धरून बसला. त्याच्या निळसर कचकड्याच्या डोळ्यांनी त्याला अंधारातही दिव्यासारखं दिसत होतं. त्याने एक नजर समोर खाली टाकली. रात्रीच्या अंधारात त्या पिशाची ध्यान उपद्रवाला. अवतीभोवतीची मोठमोठाली झाडे, छाती इतकी वाढलेली झुडपे, सर्व काही हिरवट रंगाने स्पष्ट नजरेस पडत दिसत होतं. अशातच त्याला दिसले 50 मीटर दूर 12 माणसं गोल आकारात उभे आहेत आणि त्या सर्वांसमोर तो काळ्या मॅक्सीतला आकार जमिनीवर मृतासारखा पडला होता. त्याची कसलीच हालचाल होत नव्हती. त्या हैवानाच्या तोंडून एक विचित्र हुंकार की ही भाषा होती ती बाहेर पडली. त्याचे ते निळसर कचकड्याचे डोळे रागाने त्या 12 जणांवर खिळले होते. त्यात सुडाची, तिरस्काराची, प्रतिशोधाची भावना उफाळून वर आलेली दिसत होती. आणि का नाही येणार? ही हैवानाची पैदाइश म्हणजेच तो मेलेला माणूस एक तांत्रिक होता ज्याने ह्या 4 जणांना अनैसर्गिकरित्या जन्म दिला होता. आणि ती 12 जण म्हणजेच पोलीस फोर्स होती. हल्लीच माथेरानच्या जंगलात 4 मानवभक्षक आल्याची बातमी गुप्तहेरांकडून पोलिसांना मिळाली होती. त्याचनुसार पोलिसांनी स्ट्राईक करून त्या राक्षसांच्या मालकाला मारलं होतं. त्या राका नामक हैवानाने बाणांच्या भात्यातून एक सूचीसूचक प्रकारचा बाण काढून हाती घेतला. हाताच्या पंजाची बोट मोठमोठाली होती. त्याने बाण धनुष्याच्या लवचिक दोरीत अडकवलं. हळूच ती लवचिक दोरी बाणासहित मागे खेचली. तो कचकड्याचा निळा डोळा एक बंद तर दुसरा उघडा निशाण्यावर ठेवत हळूच ओढलेली दोरी सोडली. टोकदार पातीचा तो बाण वेगाने सुटला. मध्ये येणाऱ्या पातळसर पानांचं शरीर फाडत वेगाने सुई हवेला कापत थलाइवापर्यंत पोहोचला. थलाइवा म्हणजे या पोलीस फोर्सच्या ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी ज्यांनी हा सर्व प्लॅन योजला होता. ते पाठमोरे उभे होते. त्यांनी आपल्या समोर उभ्या हवालदाराकडे पाहिलं. त्यांच्या कानांवर एक हलकासा सुई आवाज पडला. त्यांना हा आवाज कसला आहे ते कळायला जास्त वेळ लागला नव्हता. हा आवाज एक गोळी किंवा बाणाची पात जेव्हा वेगाने आपल्या दिशेने येते तेव्हाच ऐकू येतो. त्यांना ठाऊक होतं. त्यांचे डोळे विस्फारले. तोंड मोठं झालं. मेंदूने धोक्याचा इशारा दिला. पण वेळ निघून गेली होती. धारदार पातीचा बाण वेगाने आला. मागची कवटी फट आवाज करत फुटली. मागून रक्ताचे शिंतोडे उडाले. बाणाची पात, मागचा गुलाबी रंगाचा मेंदू त्यातून आरपार होत वेगाने पुढे आली. पुढची कपाळावरची कवटी फोडून बाहेर निघाली. सर, तो हवालदार मोठ्याने ओरडला. त्या हवालदाराचं तोंड उघडलं होतं. आतले सफेद पिवळसर दात, गुलाबी जीभ, आतली घंटा दिसत होती. तोच पुन्हा एक बाण आला. त्या हवालदाराच्या वासलेल्या तोंडात घुसला. तोंडातून थेट आरपार झाला. मानेत अडकून बसला. विचित्र आवाजात विवळत त्याने आपल्या साथीदारांकडे पाहिलं. तोच झाडाझुडपात सळसळ जाणवली. ते तिघे हैवान आले होते. फोर्स मेंबर्सनी मांत्रिकाचा काटा काढला होता. त्याचं कलेवर जमिनीवर वेड्यावाकड्या अवस्थेत पोटावर पालथं पडलं होतं. गोळ्यांच्या वारांनी त्या हैवानाच्या अर्धमानवी भागांवर असलेल्या मांसात गोळ्या शिरल्या होत्या. जखमेतून लाल रक्त येण्याऐवजी काळसर रक्त बाहेर आलं होतं. पालथ्या अवस्थेत पोटाखालून ते काळसर रक्त बाहेर आलेलं दिसत होतं. तिथे उपस्थित मेंबर्समधल्या कोणीही हा विचार सुद्धा केला नव्हता की असं काही घडेल. अंधारात लपलेले ते 4 जण, ज्या 4 जणांची ह्या 12 जणांना खबर नव्हती, ते अंधारात लपून शिकारीला निघाले होते. अंधारात शिकार करायला आले होते. थलाइवाचं प्रेत मय्यत त्या मांत्रिकासारखं पालथं पोटावर पडलं होतं. प्रेताचं डोकं उजव्या दिशेला वळलं होतं. आपल्या सर्वांकडे उघड्या डोळ्यांनी पाहत होतं. त्या प्रेताच्या कपाळातून बाणाची
कर्सर सारखी लोखंडी पाद बाहेर आलेली दिसत होती. डोक्यातल्या मेंदूला जोडल्या गेलेल्या नसा केबल कनेक्शन सारख्या तोडल्या गेल्या होत्या. पूर्ण सिस्टीम छाटले गेले होते आणि त्याचा नतीजा म्हणजे ही मौत. इन्स्पेक्टर थलाइवाचं मढं पडताच एका हवालदाराच्या तोंडून हाक बाहेर पडली होती. मोठा आवाज होता. आलेल्या आवाजाने क्षणार्धात तिथे शांतता पसरली. सर्वांच्या नजरा इन्स्पेक्टर थलाइवांच्या प्रेतावर खिळल्या. कोणी काही हालचाल करणार. तोच सेकंदाच्या गणिक अजून एक बाण आला. त्या हवालदाराच्या उघड्या जबड्यातून थेट आत घुसला. जिभेला फाडत गळ्यातून आरपार झाला. थेट मानेच्या मणक्यात अटकला. विस्फारलेल्या पांढरट नजरेने तो हवालदार आपल्या उर्वरित साथीदारांकडे पाहत होता. गळ्यात माशाचा काटा अडकल्यावर कशी वेदना होते, इथे तर त्या हवालदाराच्या उघड्या जबड्यातून थेट लोखंडी पातीचा धारदार बाण आत शिरला होता. वेदनेचा उच्चांक किती असेल हे तुम्हीच ठरवा. त्या हवालदाराचं नाव होतं रामू. ते हेड कॉन्स्टेबल होते. रामूच्या तोंडात बाण अडकून बसला होता. जागेवर उभं राहून ते विस्फारलेल्या डोळ्यांनीच आपल्या साथीदारांकडे पाहत होते. अवतीभोवती काळा कुट्ट अंधार पसरला होता. ज्या काही 3-4 जणांकडे उजेड म्हणून टॉर्च होती, तेवढंच काय तो प्रकाश होता आणि प्रकाशाला ते 4 जण घाबरत होते. नाहीतर अंधार असता तर केव्हाच या सर्वांचे मयत जमिनीवर झोपलेले असते. पण प्रकाशाला ते जीव, ध्यान, हैवान घाबरत होते. ते सर्व फोर्स मेंबर्स गोल गराडा करून उभे राहिले होते. ज्यांच्या हाती टॉर्च होती, तो टॉर्चचा पिवळा गोलसर प्रकाश 4 दिशेंना फिरवत होता. पिवळसर प्रकाशाचा गोलसर गोळा मोठमोठाल्या झाडांच्या फांद्यावरून, पानांवरून, छाती इतक्या झाडाझुडपांवरून वेगाने जागा बदलली जात पडत होता. पण नजरेला काहीच दिसून येत नव्हतं. पण मनाला अवतीभोवती अंधारात काहीतरी नजरेआडून हालचाल करते असा क्षणोक्षणी भास होत होता. आणि ते सत्य होतं ना. हा भास आभासाचा खेळ सुरू झाला होता. एका जागी राहा, कोणीतरी म्हणालं आणि तोच अंधारातून पुन्हा एकदा हवेला चिरत सुई सुई आवाज करत एक बाण आला. रामू हवालदारांच्या उजव्या डोळ्यात पातळसर बुबुळाला फाडत आत घुसला. फुगा फुटावं तसं रक्ताचा झिलवा फुटला. बाणाची पात न थांबता डोळ्यातली नसा फाडत थेट मेंदूला चिरत मागच्या कवटीतून बाहेर आली. धप आवाज झाला. रामूचं निर्जीव मडं जमीनदोस्त झालं. दुसरा मय्यत पडला होता. रामूचं प्रेत डोक्यावर पडलं होतं आणि स्टँडसारखी ती कर्सरची पात जमिनीवर उभी होती आणि ते प्रेत पाठीपर्यंत वर उचललेलं होतं. कर्सरसारखी दिसणारी ती लोखंडी पातीतून डोक्यातलं आतील रक्त घळाघळा बाहेर येत जमिनीवर भिजली होती. जमिनीवर रक्ताचा चिखल तयार झाला होता. त्या सर्व फोर्स मेंबरच्या डोळ्यांसमोर आपल्या सिनियरचा आणि हेड कॉन्स्टेबल रामू दोघांचाही मडं जमिनीवर पडलं होतं. अंधारातून न जाणे कुठून कसे बाण येत होते, देहावर वार करत होते. काहीच समजून येत नव्हतं. ज्या दिशेने बाण येत होते त्या दिशेला बॅटरी टॉर्चचा प्रकाश फिरवला की जागा रिकामी दिसायची. पण नीट निरखून पाहिलं तर लागलीच दिसून येईल की अंधारात टॉर्चचा प्रकाश त्या ध्यानाच्या दिशेने पोहोचण्या अगोदर ते झाडाच्या फांदीवरून अमानवीय वेगाने जागा बदलत होतं. त्याची हालचाल इतकी वेगवान होती की डोळ्याची पापणी मिटून पुन्हा उघडायला ते ध्यान एका झाडावरून माकडासारखं मोठाल्या उड्या घेत दुसऱ्या झाडावर पोहोचत होतं. पण किती उशीर त्या हैवानाचा हा खेळ चालणार होता. शेवटी फोर्स मेंबर्समध्ये असलेल्या एका कॉन्स्टेबलच्या हातातला टॉर्चचा प्रकाश त्या हैवानाच्या देहावर पडलाच. त्या कॉन्स्टेबलचे ते भयान रूप पाहून डोळ्यांचा आकार मोठा झाला. तोंड वासलं गेलं. फोर्स मेंबरपासून 30 मीटर अंतरावर एक 20 फूट उंच चिंचेचं झाड दिसत होतं. त्या झाडाच्या 15 फूट उंचीवर एका जाडजूड फांदीवर तो धिपाड देहाचा नग्न मानवभक्ष 2 पायांवर माकडासारखा बसला होता.
टॉरचा पिवळा रंगाचा गोलसर चुंबधारी प्रकाश त्याच्या पूर्ण देहावर पडला होता. त्याचे डोक्यावरचे केस चेहऱ्यावर आले होते आणि त्याच केसांमधून त्याचे ते निळसर कचकड्याचे, त्या ते काळसर चीर असे सर्पधारी डोळे एका आसुरी चमकेने लकाकले. त्याचा जबडा वासला, आतील पिशाची दात दिसले. भूत, भूत, सैतान, सैतान. त्या कॉन्स्टेबलची पाचावर धारण बसली. मनातल्या भीतीने त्या हैवानाला एका भूताचं रूप दिलं. तसंही ते हैवान सैतानच होतं. त्याचे गुण, वागणं, एकंदरीत सर्व भाव हैवानीच होते. आघोरी, क्रूरती, वाईट सर्व गुण संपन्न होते. एका सैतानाची अवलादच होती ती. त्यांना प्रेम, दया, काळजी, जिव्हाळा किंवा आपुलकी ह्या सर्व भावना माहिती नव्हत्या. फक्त एक भावना माहिती होती, बळी घेणे, दुःख, पीडा देऊन सावजाला मारणे आणि त्यातून मिळणारा तो आसुरी आनंद, आसुरी वासना. एकंदरीत सर्व फोर्स मेंबर्सच्या नजरा त्या झाडावर खिळल्या होत्या. ते 6 फूट उंच नग्न देहाचं हैवान, त्याचे ते चेहऱ्यावर काळसर केस, ते आसुरी लकाकीने चमकणारे बुबळ. त्या ध्यानाचं सर्वच्या सर्व आकार उकारच विद्रूप अभद्र होतं. कोणी लहान मुलाने त्या हैवानाला पाहिलं तर ते रडल्याशिवाय राहिलं नसतं. ते बुवा बुवा म्हणतात हेच का? ह्या प्रश्नाचं उत्तर त्या लहानग्या मुलाला नक्कीच मिळालं असतं. एकूण 10 फोर्स मेंबर्स उरले होते. दोघांच्या एकाने काटा काढला होता. त्यांची प्रेत तशीच सताड उघड्या डोळ्यांनी जमिनीवर पडून अखंड झोपली होती. ते कधीच उठणार नव्हते. त्या कॉन्स्टेबलच्या हातातल्या टॉर्चचा प्रकाश त्या हैवानाच्या देहावर पडला होता, जो तो ते भयान रूप आपल्या स्मृतीपटलावर कोरून घेत होता. काय माहीत, जर या यमाकडून वाचलो तर कायमस्वरूपी भीती म्हणून वापरता येईल, हा त्या मागचा उद्देश असावं. त्या हैवानाच्या देहावर स्थिरावलेला तो पिवळसर प्रकाश चरचरला. बॅटरी 5 सेकंदासाठी चरचरली. त्या बिचाऱ्या कॉन्स्टेबलने भीतच टॉर्चला 2-4 फटके बसवले. तेव्हा कुठे जाऊन ती पुन्हा सुरू झाली. सर्वांनी पुन्हा एकदा त्या चिंचेच्या झाडावर, त्याच फांदीवर पाहिलं. पण ती फांदी मात्र आता रिकामी होती. पळा लवकर, तो सैतान यायच्या अगोदर पळा, जीव वाचवा. फोर्स मेंबर्समध्ये असलेले सब इन्स्पेक्टर दिव्यजित रणदिवे ओरडले. 10 फोर्स मेंबर्स जिवंत राहिले होते. जंगलात जी वाट भेटेल त्या वाटेने पळत सुटले होते. पोलीस इन्स्पेक्टर दिव्यजित रणदिवे सर्वात पुढे होते आणि मागे त्यांची फोर्स होती. धावता वेळेस अवतीभोवती झाडं, छाती इतकी वाढलेली झुडपे लागत होती. झाडांवरून तुटून पडलेल्या पानांचा जमिनीवर ढीग साचला होता. त्यांचाच पालापाचोळा तयार झाला होता आणि ह्याच पालापाचोळ्यावर ह्या सर्व फोर्स मेंबर्सची पावले वेगाने पडत होती. त्या वेगाने पडणाऱ्या पावलांनी खालचा जमिनीवरचा पालापाचोळा चरचरत वाजत होता. सर्वात पुढे इन्स्पेक्टर रणदिवे आणि त्यांच्या मागोमाग 9 फोर्स मेंबर्स धावत निघाले होते. सर्वात शेवटी एक फोर्स मेंबर्स धावताना दिसत होता. तोच अचानक एका काळ्या सावलीने विरुद्ध दिशेने येऊन वेगाने त्याच्या अंगावर उडी घेतली. अलगद त्याला झाडाझुडपात पाडलं. ती सावली त्या मेंबरच्या छातडावर बसली होती. त्या सावलीने आपला हात वर नेला. त्या हातात गोलसर कलिंगडा एवढं एक मोठं दगड होतं. तेच दगड त्या सावलीने त्या फोर्स मेंबर्सच्या नाकावर आपटलं. पहिल्या वारात नाकाचं हाड तुटलं, रक्त बाहेर आलं. दगड असलेला हात इतक्या वर थांबला नव्हता. हात पुन्हा वर गेला, तिप्पट वेगाने खाली आला. तो त्या फोर्स मेंबरचा काळ बनून. दगडाचा आघात इतका वेगवान होता की चेहऱ्याची कवटी फुटली. डोक्यातला लहान मोठा गुलाबी मेंदू, लाल, निळ्या, पिवळ्या वेगवेगळ्या रंगाच्या नसा रक्त मिश्रित होऊन बाहेर पडल्या. आता फक्त 9 फोर्स मेंबर्स उरले होते. सर्वात पुढे इन्स्पेक्टर रणदिवे धावत होते आणि त्यांच्या मागोमाग त्यांचे 9 फोर्स मेंबर्स धावताना दिसत होते. आजूबाजूला मोठमोठाली झाडे होती, झुडपे होती. त्यांच्यामधून वाट काढत
ही सर्वजण धावत निघाली होती. सर्वात शेवटी एक फोर्स मेंबर्स धावताना दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर कमालीची भीती दाटून आलेली दिसत होती. कपाळावरून घामाचे द्रवबिंदू धबधब्यासारखे येत चेहरा भिजवत होते. छाती फुगवून फुगवून तो आत श्वास भरत होता. तोच अचानक एका काळ्या सावलीने विरुद्ध दिशेने वेगाने येऊन त्याच्या अंगावर उडी घेतली. अलगद त्याला झाडाझुडपात पाडलं. ती सावली त्या मेंबरच्या छातडावर बसली होती. त्या सावलीने आपला हात वर नेला. त्या हातात गोलसर कलिंगडा एवढा एक मोठा दगड होता. तेच दगड त्या सावलीने त्या फोर्स मेंबरच्या नाकावर आपटलं. जीवाची लाही लाही झाली. पहिल्या वारात नाकाचं हाड तुटलं. रक्त बाहेर आलं. ती वेदना भयंकर होती. दगड असलेला हात इतक्या वर थांबला नव्हता. हात पुन्हा वर गेला. तिप्पट वेगाने खाली आला. तो त्या फोर्स मेंबरचा काळ बनूनच. दगडाचा आघात इतका वेगवान होता की चेहऱ्याची कवटी फुटली. तीळपापडासारखी भुई सपाट झाली. डोक्यातला लहान मोठा गुलाबी मेंदू, लाल निळ्या पिवळ्या वेगवेगळ्या रंगाच्या नसा रक्त मिश्रित होऊन मॅगीसारख्या बाहेर पडल्या. त्या काळसर सावलीने त्या फोर्स मेंबर्सचा रक्ताने माखलेला मेंदू उचलला, जिभड्या चाटल्या आणि एकाच घासात पूर्ण तोंडात कोंबला. गाल फुगवून खाऊ लागला. खाताना आवाज बाहेर येत होता. तोच त्या सावलीच्या मागे एक धिप्पाड आसुरी दैत्यासारखी आकृती येऊन उभी राहिली. तो राका होता. राकाच्या तोंडून खर्जातला आवाज बाहेर पडला. त्या शब्दाने काहीतरी अतर्कनीय असमंजस क्रिया घडली. त्या काळ्याशार सावलीचे डोळे लाल रंगाने 2 सेकंदभरासाठी चकाकले आणि पूर्ववत होताच तो खाडकन आपल्या जागेवर उभा राहिला. राकामध्ये झाला हुबेहूब बदल. सामास सुद्धा झाला होता. त्याने त्या मृत फोर्स मेंबरच्या अंगावरचा खाकी शर्ट आणि पॅन्ट काढली व आपल्या अंगावर चढवली. बंधू राका, एक खसखसता आवाज त्या चामाच्या तोंडून बाहेर पडला. होय चामा, आता आपण बोलू शकतो. सर्पपित्याने मरताना आपल्यात हे बदल घडवले आहेत. त्याने त्याची शक्ती आपल्याला दिली आणि सर्पपित्याची आज्ञा आहे चामा, जंगलात जितके मानव आहेत त्या सर्वांचा एक करत मुळदा पाडायचा आहे. पण त्याआधी आपले रक्तरेखेचे भावंड शोधायला हवेत. जंगलातच कुठेतरी ते दोघे असायला हवेत. चल, आपण त्यांना शोधूयात आणि आपलंसं करूयात. म्हणजे माणसाचं मड पाडायला सोपं जाईल. राका खर्जातल्या आवाजात म्हटला. दोघेही धावत जंगलात घुसले. आता 8 फोर्स मेंबर्स शिल्लक होते. सर्वात मागे असलेला त्यांचा एक साथीदार केव्हाच मृत्युमुखी पडला होता ह्याची भनक सुद्धा अद्याप कोणालाच लागत नव्हती. जो तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ऊर फुटूस्तवर धावत होता. इन्स्पेक्टर रणदिवेंनी हातात टॉर्च घेतली होती. त्या टॉर्चच्या पिवळसर प्रकाशात झाडे झुडपे, खालचा पालापाचोळा सर्व काही वेगाने नजरेस पडत होतं. आता एक नागमोडी वळणाची वाट लागली. सर्व सापासारखे त्या नागमोडी वळणातून धावत सुटले होते. टॉर्चचा प्रकाश थै थै करत नाचत होत वाकडं तिकडं फिरत होता. खालची पालापाचोळ्याने भरलेली जमीन दिसत होती आणि त्याच पालापाचोळ्यावर गोलसर दोरीचा फास टाकलेला होता. त्या दोरीवर ज्या कोणाचा पाय पडेल तेव्हा तो फास पायाला विळखा घालून दोरीवर जात सावजाला वर हवेतच पकडून ठेवणार होती. त्या फासापासून पुढे अजून एक जाळ लावलं होतं. तो म्हणजे एक पातळसर काळीशार दोरी होय. त्या दोरीचं एक टोक डाव्या बाजूच्या झाडाला बांधलेलं आणि दुसरं टोक उजव्या बाजूच्या झाडाला बांधलेलं. ती दोरी वाटेत आडवी बांधली होती आणि समोरून जे कोणी येईल त्याला त्या दोरीचा थांग पत्ताही लागला न जाता सावज धडपडून नाकावर पडणार होतं. 2 फास टाकलेल्या ह्या जागेपासून दोन्ही तर्फे उंच उंच झाडे आणि काळीशार झुडपे दिसत होती. अंधार असल्याने कोणालाही खालचं जाळे दिसणं म्हणजे अशक्य कोटीतली गोष्ट होती. त्यातच हे सर्वजण भ्यायले होते. मरणाची भीती मेंदू बधीर करून सोडून गेली होती. त्या दोन्ही फासांपासून पुढे पाहता 20 मीटर अंतरावरून इन्स्पेक्टर रणदिवे
हातात बॅटरी घेऊन वेगाने धावत येताना दिसत होते. त्यांच्या मागोमाग त्यांचे 7 फोर्स मेंबर्स होते. ज्यांच्या हातात बॅटरी होती तिचा प्रकाश वाकडा तिकडा झाडाझुडपांवर तर कधी वाटेवर पडत फिरत होता. धप धप आवाज करत पावलं वाजत होती. जंगलात मृत्यूनाद घुमत होता. इन्स्पेक्टर रणदिवे वेगाने धावत आले, पण त्यांची किस्मत जोरावर निघाली, कारण पहिल्या फासाच्या बाजूला त्यांचा उजवा पाय पडला होता. ते थोडक्यात बचावले होते. इतकंच नाही तर डावा पाय सुद्धा पुढे बांधलेल्या आडव्या दोरीच्या थेट वरून पुढे गेला होता. इन्स्पेक्टर रणदिवेंसारखीच सेम टू सेम किस्मत त्यांच्या मागोमाग धावणाऱ्या 4 जणांची निघाली होती. 5 जण त्या मृत्यूच्या फासातून वाचले होते, पण उर्वरित 3, त्या 3 जणांचा मात्र यमाच्या मृत्यू यादीत नाव लिहिलं होतं. तिघांच्याही भविष्य रेषेत काळ सर्पयोग दिसून आलं होतं. 6 आणि 7 नंबरचे 2 मेंबर्स त्या आडव्या दोरीत पाय अडकून वेगाने पुढच्या दिशेने खाली कोसळले. जमिनीवर पडताच नाकाचं हाड फुटलं. बळबळ रक्तस्राव सुरू झालं. सर्वात शेवटी जो फोर्स मेंबर्स धावत होता तो आपल्या पुढे धावणाऱ्या सहकाऱ्यांना असं खाली पडलेलं पाहून जागेवरच थांबला, पण त्याचं नशीब सुद्धा फुटकंच निघालं. बाजूला जमिनीवर तो गोल फास पसरला होता. त्या फासात त्याचा पाय अडकला. धपकन तो जमिनीवर पडला. पायाला बांधलेली दोरी मागे मागे जात तो हवेत लटकला. जमिनीपासून 10 फूट उंच हवेत तो उलटा लटकला होता. वाचवा मला, कोणीतरी वाचवा, माझी मदत करा. त्या फोर्स मेंबरच्या तोंडून बेंबीच्या देठापासून हाका बाहेर पडत होत्या, पण मदतीला कोण येणार होतं, कारण जो तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठीच तर धावत होता ना, मृत्यूपासून सुटण्यासाठी दूर दूर जात होता ना. मग तो पुन्हा इथे मृत्यूच्या मुखात हात घालण्यासाठी कशाला येईल? स्वतःचा जीव धोक्यात घालायला कोणी इतकाही मूर्ख खास नसेलच, नाही का? अरे कोणीतरी वाचवा मला. वेतळासारखा उलटा लटकलेला तो फोर्स मेंबर्स मोठ्याने ओरडत होता. अवतीभोवती असलेली झाडे तो आवाज गिळून टाकत होता. जणू या राक्षसी दैत्यांच्या खुनी खेळात त्यांचाच सुद्धा सहभाग होता. दोरीला धडपडून खाली जमिनीवर पडलेल्या त्या 2 जणांमधला एक जण नाकाला हात लावत उठला. त्याच्या नाकाचं हाड फुटलं होतं. त्यातून लालसर रक्ताची धार हानवटीपर्यंत आली होती. ए माणसा! दोरीला उलटा लटकलेल्या त्या फोर्स मेंबर्सला जरासा आनंद झाला. फुटलेल्या नाकावर हात ठेवतच त्या माणसाने जिंकल्यासारखं शरीर हलवत हळूच एक गिरकी घेतली. मागे वळून पाहिलं, पण नजरेला कोणीच दिसलं नाही. अरे इकडं वर बघ, इथे आहे मी, तो माणूस पटकन घाई असल्यासारखं म्हणाला. नाक फुटलेल्या त्या फोर्स मेंबरने नाकावरचा हात बाजूला काढला. हळूच मान वर केली. त्याला हवेत दोरीमार्फत लटकणारा आपला साथीदार दिसला. त्याची मान तशीच वर होती. गळ्यातलं हाड दिसत होतं. तोच. अगदी वेगाने पुढील दृश्य घडलं. त्या मेंबरच्या गळ्यावर एका राक्षसी बलदंड हातांची पकड बसली. पकड बसताच त्या मेंबरचे डोळे मोठे झाले. तोंड उघडं पडलं. आतून गुलाबी रंगाची जीभ बाहेर आली. दात, आतील घंटा आणि घसा दिसू लागला. ए सोड, सोड त्याला! दोरीला अडकून उलटा लटकलेला तो फोर्स मेंबर मोठ्याने म्हणाला. त्याच्या नजरेसमोर त्याच्या साथीदाराला त्या हैवानाने मागून पकडलं होतं. एका हाताने त्याच्या गळ्याला सापासारखा विळखा घातला होता, ज्याने त्या मेंबरला श्वास मिळत नव्हता. ते ध्यान दात काढत त्या उलट लटकलेल्या फोर्स मेंबरकडे पाहून हसत होता. त्याची थेर उडवत होता. त्या हैवानाने दुसऱ्या हाताची हालचाल केली. तो हात वर आणला. त्या हाताच्या पंजात एक धारदार सुरा होता, जो त्या हैवानाने पकडलेल्या फोर्स मेंबरच्याच कमरेतून काढून घेतला होता. त्या हैवानाने तोंडातली जीभ बाहेर काढली. वाकडी तिकडे हलवत बटबटीत मांजरासारखे टपोऱ्या डोळ्यांनी आणि तपकिरी रंगाच्या भुवया उडवत ते त्या हवेत लटकलेल्या फोर्स मेंबरला वाकुळ्या दाखवू लागलं. एक खसखसतं हसू
त्या हैवानाच्या तोंडून बाहेर पडलं आणि त्याने तो धारदार पातीचा सुरा आपल्या हाताच्या विळख्यात पकडलेल्या फोर्स मेंबरच्या गळ्यावरून कोंबडी कापावी तसा मागे पुढे करत जोराने फिरवायला सुरुवात केली. धारदार पातीचा तो सुरा, त्या सुऱ्याने प्रथम पातळसर कातडी अलगद फाटली. त्यातून डॅममधून पाण्याचा जोरदार फवारा उडावा तसं रक्त बाहेर पडलं. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्या फोर्स मेंबर्सचा जीव निघून गेला होता, पण त्या हैवानाची हैवानीय अद्याप संपली नव्हती.